पुण्यातील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा दिनांक 10 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरुड आळी येथे करण्यात आले आहे। त्यामध्ये भूषण पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे। याशिवाय उत्सवात शिवनाथ नृत्य महोत्सव, वेनकॉप पुणेश्री 2026 ही जिल्हास्तरीय खुली शरीर सौष्ठव स्पर्धा, तब्बल 1100 दिव्यांचा भव्य दीपोत्सव, 1000 विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य प्रदान, महिलांसाठी होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा अशा सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, राजेंद्र नांगरे, जतीन पांडे, गौतम तांबे आदी उपस्थित होते। याविषयी माहिती देताना निवृत्ती जाधव म्हणाले, यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार रांका ज्वेलर्सचे संचालक फत्तेचंद रांका, उद्योग भूषण पुरस्कार कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया, पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ संपादक श्रीकांत कांबळे, कलाभूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, संगीत भूषण पुरस्कार संगीत दिग्दर्शक गीतकार अविनाश विश्वजित, धार्मिक भूषण पुरस्कार विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष हबप गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे। महावस्त्र, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फळांची करंडी, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे। याशिवाय ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते मोहन जोशी आणि मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक सुमित झवेरी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले। नमस्कार, मी निवृत्ती विजय जाधव, विश्वस्त उपाध्यक्ष अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे। सालाबादप्रमाणे साजरा होणारा आमचा म्हसोबा उत्सव अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणेच्या वतीनं 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न होतो। या उत्सवामध्ये रोज रुद्राभिषेक, रुद्रयाग, ढोल ताशा वादन, भजन सेवा, अन्नदान सेवा, त्याच्यासोबतच आम्ही जसं ट्रस्ट ब्रीदवाक्य धार्मिकतेतून विधायकतेकडे या उपक्रमाअंतर्गत आम्ही 10 ऑगस्ट रोजी शिवनाथ नृत्य महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील 5 संस्थांचा सन्मान करणार आहोत आणि तसेच एका युवा अभिनेत्रीचा यामध्ये सन्मान असणार आहे। तसेच दुसऱ्या दिवशी आम्ही पुणे शहर जिल्ह्यातील मुलांसाठी शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। वेनकॉप पुणेश्री या स्पर्धेचं नाव असून या स्पर्धेच्या माध्यमातून लाखो रुपयांची पारितोषिकं या सर्व तरुणांना देण्यात येणार आहेत। 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 10 या वेळेमध्ये ही स्पर्धा तिथे संपन्न होणार आहे। या भव्य उत्सवाचा प्रारंभ सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी होणार असून उत्सवाची सांगता 14 ऑगस्ट रोजी महाआरतीने होणार आहे। सायंकाळी 7 वाजता श्रीनाथ म्हसोबा देवस्थान श्री क्षेत्र वीरचे भाकनुक्कार गुरुमाऊली पिंटू महाराज शिंगाडे यांच्या हस्ते होईल। तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन देखील ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे। 12 ऑगस्ट रोजी गटारी अमावस्या लोक साजरी करतात, त्या दिवशी आम्ही दीप अमावस्या साजरी करतो। त्या दिवशी 1100 दिव्यांचा दीपोत्सव आणि कालीपुत्र कालीचरण महाराजजी आणि नाशिक येथील दत्तदान पीठाचे दत्तदास महाराजजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआरती संपन्न होणार आहे। चौथ्या दिवशी शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांना 1000 गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप आम्ही या प्रसंगी करणार आहोत। तसेच 5व्या दिवशी ट्रस्टच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचं सहकार्य करणाऱ्या व्यापार, उद्योग, पत्रकार, कला, संगीत आणि धार्मिक या क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही भूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। आणि त्यासोबतच पुणे शहर व जिल्ह्यातील गरजवंत महिलांसाठी आम्ही लकी ड्रॉची स्पर्धा असेल किंवा खेळ पैठणीची स्पर्धा असेल, त्या चालता बोलता ह्या खेळाच्या माध्यमातून 2.5 लाख रुपयांची पारितोषिकं या महिलांच्या स्पर्धांकरता आम्ही देणार आहोत। अशा वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांमधून मंडई म्हसोबा उत्सव साजरा होणार आहे। अनेक राज्यातील राजकीय नेते असतील, उद्योजक असतील, पत्रकार असतील, कलाकार असतील किंवा अन्य वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर असतील, पोलीस अधिकारी असतील, हे सर्वजण या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी सुद्धा या संपूर्ण सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहा। धन्यवाद। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।